राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्स प्रकरणामध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। ड्रग्स प्रकरणामध्ये पुजाऱ्यांची नावं आल्यानंतर भक्तांनाही मोठा धक्का बसला। देवासारखा विश्वास आम्ही पुजाऱ्यांवर ठेवतो, त्यामुळे पुजाऱ्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्या। तर प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका भाविकांनी सांगितली आहे, मांडली आहे। भाविकांचा जो विश्वास आहे ते अविश्वास होतो। जे त्यांच्यावर भक्ती श्रद्धा जी आहे ते या ठिकाणी आम्ही श्रद्धेने येतो, या ठिकाणी भक्तीनं त्या माता देवावरचा विश्वास उठतो। अशा लोकांना लगेच म्हणजे काय कारवाई झाली पाहिजे, कारण की लगेच तात्काळ पाहिजे त्याच्यावर, म्हणजे लवकरात लवकर। हे इथं या देवाच्या ठिकाणी नाही व्हायला पाहिजे। हे पवित्र स्थान आहे, 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। इथं हे गोष्टी नाही पाहिजे। याच्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे। नुसतं आश्वासन देऊन नाही चालत, कारवाई पण झाली पाहिजे, तेव्हा तर हे कुठंतरी काहीतरी थांबल। पुजाऱ्यांना तर अशा गोष्टी करणं हे शोभत नाही, कारण मंदिरापाशी जे भाविक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून येत असतात, असे जर धंदे करत असतील तर ते काही बरं नाही। आणि शासनाने याच्यावर वेळीच आळा घातला पाहिजे, कारवाई केली पाहिजे यांच्यावर। हे एवढं पवित्र ठिकाण आहे, तर या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला लागल्या। या गोष्टी इथं नाही व्हायला पाहिजे, पण ते इथं होतं ते, तर यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे। तर याचा काहीतरी निश्चित प्रतिक्रिया काय असेल ती सरकारकडून झाली पाहिजे। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं हे म्हणजे महाराष्ट्रातले लय लांब लोक येतात। हे तुळजाभवानीचे मंदिर आहे। ह्या पुजारी लोकांना असं केल्यानंतर ते तुळजापूरमध्ये भाविक यायचे घाबरतात ना, येणार नाहीत। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। नियमाने ते ड्रग्स वगैरे आपल्या इथं तुळजापूरमध्ये नाही चालणार आहे, असं म्हणजे देवाचं एक ठिकाण असल्यामुळं तर नाही चालणार आहे। आरोपीला आणून खाऊपिऊ घातलं तर जान जलेगी रूह तपेगी असं त्यानं म्हटलंय। प्रत्यक्षदर्शी होता तो। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। सुप्रिया सुळेंनी भोर तालुक्यातल्या बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीकरता उपोषण सुरू केलं होतं। 7 तासांनंतर सुप्रिया सुळेंनी उपोषण मागे घेतलं। या उपोषणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना खोचक टोला लगावला। 600 मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलनाची गरज काय, त्याकरता तुमच्या खासदार निधीतून पैसे का नाही दिले असा सवाल दादांनी केला। यावर आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय। इतक्या मोठ्या मतदारसंघासाठी खासदार निधी खूपच कमी पडतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे, तर ते त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीतनं एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात, 25, 30, 50 काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा। 5 कोटी खासदाराला आणि 5 कोटी आमदाराला। आमदाराचे 3.5 लाख किंवा 4 लाख मतदार असतात। एका खासदाराला 23 लाख ते 25 लाख लोकांचा मतदारसंघ असतो। त्याला 1-2 तालुके असतात, आम्हाला 9-9 तालुके असतात। आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत। आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत, आम्हाला निधी पुरत नाही। कुठल्याच खासदाराला, ना सत्तेतल्या ना विरोधातला, आम्हाला हे पैसे पुरत नाहीत, तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केलेली। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली। तसंच आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ कागदपत्र मागितली होती। त्यानुसार आरोपीच्या वकिलांना कागदपत्र इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस देण्यात आलेली आहेत। संतोष देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। दरम्यान साक्षीदारांची नावं उघड करू नयेत अशा सूचनाही आरोपीच्या वकिलांना करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडने स्वतःला निर्दोष म्हटलेला आहे। खटल्यातून मुक्त करा अशी वाल्मिक कराडनं मागणी केलेली आहे। तसा अर्ज केलाय अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केली आहे। मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टात सादर केलाय। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावाही कराडनं केला आहे। निकम यांनी सुनावणीनंतर हे स्पष्ट केलं।
आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने CIDचं म्हणणं मागितलेलं आहे, जे CIDचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ, जो CIDच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये